आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार। त्यासाठी सकाळी लवकर उठले, फ्रेश झाले आणि देवासाठी फुलं आणायला गेले, कारण आधी मला देवपूजा करून घ्यायची होती। सगळ्यात पहिले तर घरच्या देवांची पूजा करून घेतली आणि मला जे सामान लागणार होतं ना ते सगळं एका ठिकाणी जमा केलं, कारण एकदा पूजेला बसले ना तर सारखं सारखं उठायला नको, त्यामुळे सगळं हाताशी असावं म्हणून सगळं सामान घेऊनच मी बसले होते। तरी पण काही ना काही राहतच होतं आणि मला उठावंच लागत होतं। आणि मी ना कलशाला नेहमी ना अशा प्रकारे पीस गुंडाळून त्याचं ना प्लीट्स करून घेत असते, पण ह्या वेळेला पीस थोडासा छोटा होता ना, त्यामुळे त्याच्या प्लीट्सच व्यवस्थित पडल्या नव्हत्या। जेमतेम 4 ते 5च प्लीट्स पडलेल्या, ते सुद्धा त्यातून पण ते मॅनेज झालं होतं, छान दिसत होतं, त्यामुळे मी तसंच ठेवलं। नंतर बाकीची मी सगळी सजावट देवीची करून घेतली। आता मला जमते तशी केली आहे मी। जर काही राहिलं असेल तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि काही गोष्टी मी नंतर ॲड पण केल्या होत्या, त्याचा व्हिडिओ नाही घेतलेला। तसं तर हे गुरुवारचं व्रत आहे ना मी लहानपणापासूनच करत आली आहे। तेव्हा जसं मम्मी सांगायची ना तशी मी पूजा करायचे। त्यावेळेला एवढं काही कळत नव्हतं, पण आता सगळं कळतं आणि तितक्याच मनोभावे मी आता सुद्धा ही पूजा करत असते। आता माझ्या लग्नापासून आहे ना ही माझी दुसरी पूजा आहे। कशी झाली आहे कमेंटमध्ये सांगा। पूजा करून कथा वाचण्यात आहे ना एवढा वेळ गेला ना मला समजलं नाही, आणि भूक खूप लागली होती, त्यामुळे आता खिचडी बनवायला घेतली। आणि असा लांब लांबच मला बटाटा त्यामध्ये आवडतो, बारीक आवडतच नाही का काय माहीत नाही, पण ह्याची चव छान लागते। आणि साबुदाणा सुद्धा एकदम छोटा जो असतो ना 0 नंबर येतो तो मी वापरते, त्याची चव खूप छान लागते। त्यात पहिले तर देवाला नैवेद्य दाखवून घेतला, आणि संध्याकाळी आहे ना हे आले त्यावेळेस त्यांनी माझी वेणी बघितली आणि त्याचंच कौतुक करत होते। म्हणजे बायकोनी काहीही केलं ना तरी त्याचं कौतुक करणं म्हणजे कंपल्सरीच आहे। त्यानंतर मस्त असं जेवण करून घेतलं, देवाला नैवेद्य दाखवला। अशी माझी झाली आजची पूजा। ओके, बाय।